अंबरनाथ रेल्वे रुळालगत असलेल्या घरांवर कारवाई करण्यात आली। रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम सुरू होणार असल्यानं ही कारवाई करण्यात आली, तर रेल्वे विभागाच्या वतीनं तोडक कारवाई सुरू आहे। कारवाई सुरू असताना रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते, तर हे अतिक्रमण आता काढलं जात आहे। अंबरनाथ रेल्वे रुळाच्या लगत असलेल्या घरांवर ही कारवाई आता हाती घेण्यात आलेली आहे। आमची समस्या अशी आहे की आम्हाला विकासाला विरोध नाहीये, विकास करा, पण इकडचे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना शहाडला शिफ्ट केलेले आहे। त्या शहाडला गेल्यानंतर ते शहाडचं कोविड सेंटर आहे, कोविड सेंटर होतं म्हणजे तिथं बेड गाड्या त्या कोविड लोकांच्या त्या रुग्णाच्या ते तसेच पडलेले आहेत। बिल्डिंग आम्हाला सॅनिटाईज करून दिलेली नाहीये, एका साईडला पाणी येतं एका साईडला पाणी येत नाहीये, आणि ती बिल्डिंग माझ्या मताने 10 वर्ष जुनी झालेली आहे। तर ते पाईप वगैरे सगळे गंजलेले, ते पाईप चेंज करून मिळाव्यात। लिफ्ट बंद आहे, लिफ्ट म्हणजे लिफ्ट नाही आहेत, 12व्या 13व्या मजल्यापर्यंत आमच्या इकडच्या लोकांना तिकडे शिफ्ट केलेले आहे। अंबरनाथ स्टेशन लगत भीमनगर वस्तीमध्ये रेल्वेने निशा इंजिनिअरिंग कंपनीकडनं सर्वे केला होता। त्या सर्वेमध्ये काही झोपड्यांचे सर्वेक्षणामध्ये नंबर राहून गेले, काही लोक बेघर पण झालेली आहेत, काहींचा नंबर नसल्यामुळे त्यांना घर असून सुद्धा जागेवरती रूम मिळत नाहीत। आणि ही स्थानिक झोपडपट्टीमध्ये सर्वांकडे लाईट किंवा पाणी बिल किंवा टॅक्स पत्ते नाही आहेत, काहींकडे काय फक्त आधार कार्ड पॅन कार्डच आहे, तरी प्रशासनाने सहकार्य करावं ही विनंती। अशी 8-10 लोक अशीही आहेत की ज्यांच्याकडे नंबर न पडलेले आहेत, त्यांना आज खरोखर सदनिकेची गरज आहे, परंतु प्रशासनाने त्यांना सहकार्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।